विद्यार्थी भवनला पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने यूथ फेस्टिवलचा फील आला, कारण की आमच्यासारख्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थी भवनच एक असं आहे की ते हक्काचं घर आम्ही म्हणतो. आणि त्याचप्रमाणे इथे येऊन फटाफट फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आम्ही कुर्ल्याला जायला निघालो, कारण की आज इव्हेंट कुर्ल्यामध्ये होते. तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की आमचा 10वा स्लॉट आहे, त्यामुळे लगेचच आमच्या कणकवली कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना रेडी करून आम्ही फायनली स्टेजवरती परफॉर्म करायला रेडी झालो. तर हा असा होता केरळमधला उप्पाना फोक डान्स, जो आमच्या कॉलेजने परफॉर्म केला होता. जास्ती काही शूट करू शकले नाही, कारण की तिथे अलाउड नाही आहे शूट करायला डान्स परफॉर्मन्सेस. सो त्यानंतर आम्ही काही थोडेफार कॉलेजेसचे डान्स परफॉर्मन्स बघितले आणि लगेचच आम्ही परत चर्चगेटला जायला निघालो, कारण की उद्या सावंतवाडी कॉलेजचा